पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सटाणा अत्याचाराचे धुळ्यात पडसाद, नराधमाला फाशी देण्याची नाभिक समाजाची मागणी। सटाणा तालुक्यातील खतमाणे येथील एका 10 वर्षीय बालिकेवर 70 वर्षीय वृद्धाने केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यातील सकल नाभिक समाज एकवटला आहे। या संतापजनक घटनेचा निषेध करत धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना व विकास संस्थेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी उपस्थित समाज बांधवांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। संबंधित नराधमाला कठोरातील कठोर किंवा फाशीची शिक्षा व्हावी, जेणेकरून पीडित बालिकेला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल। या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सुपूर्द करण्यात आला आहे। या खटल्यात कोणतीही हयगय न करता तातडीने निकाल लावून आरोपीला शासन करावे, अशी आर्त हाक यावेळी समाज बांधवांनी दिली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो या ठिकाणी सकल नाभिक समाजाच्या वतीने सटाणा तालुक्यातील खतमाणे या गावी आमच्या समाजाच्या एका कन्येवर 70 वर्षाच्या एका नराधमाने अमानुष अत्याचार केलेले। या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सकल नाभिक समाजाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय SP साहेब यांना निवेदन देणार आहोत। तरी मित्रांनो, आज ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यात आपल्या आया बहिणी जर सुखरूप नसतील, अशा राज्यातील प्रशासन आणि शासन यांनी या बाबतीत कडक निर्णय करायला पाहिजे अशा नराधमांच्या बाबतीत, आणि यांना एकतर फाशी नाहीतर समाजाच्या हवाली तरी करावं, म्हणजे अशा नराधमांना वेळीच ठेचलं जाईल। या दृष्टिकोनातून आज आमचा समाज एक मोठा राजकीय वारसा लाभलेला, या देशासाठी झटणार आहे राष्ट्रपुरुषांचा वारसा असलेला आमच्या समाजावर येणाऱ्या काळात असा अन्याय आम्ही खपून घेणार नाहीत। आणि या खतमाणे गावातील घटनेचा आम्ही तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या नराधमाला त्वरित फाशी शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।